आपल्याकडे कढीपत्ता फोडणीत टाकतो आणि पदार्थ खाताना वेगळा काढतो. पण तुम्हाला माहीत आहे का की कढीपत्ता खूप बहुगुणी आहे. केस आणि त्वचेसाठी तसेच अनेक आजारांवर हा फायदेशीर आहे. म्हणूनच आपण आज बनवणार आहोत कढीपत्ता चटणी, की जी सगळे आवडीने खातात आणि ही चटणी 3 महिन्यापेक्षा जास्त दिवस टिकते. तर ही रुचकर खमंग कढीपत्ता चटणी कशी बनवायची पाहू. त्यासाठी मी इथे घरचा झाडाचा कढीपत्ता तोडून असा हा 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे आणि एका कॉटनच्या कपड्यावर एका या कढीपत्त्याच्या तुरुंबीपासून पाने वेगळी करायची आहेत आणि थोडंसं सुकून देऊ किंवा आपण ते कॉटनच्या कपड्यानेच हा असा पुसून कोरडा करू शकतो. हा कढीपत्ता आता कोरडा झाला आहे आणि 3.5 वाट्या भरलेला आहे आणि मी कोथिंबीर सुद्धा अशी मुठभर चांगली धुवून सुकवून घेतली आहे. तर आता कढई गरम झालेली आहे. कढईमध्ये आपण कढीपत्ता घालू. ही चटणी जास्त दिवस टिकवण्यासाठी आपल्याला कढीपत्ता हा चांगला भाजून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये अजिबात ओलसरपणा नाही राहिला पाहिजे. आणि बघ आता 2-3 मिनटं चांगलं परतल्यानंतर मी त्याच्यामध्ये कोथिंबीर सुद्धा घालून घेतली आणि आता चांगला असा भाजून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे आणि कंटिन्युअसली आपल्याला हा चमचा व्यवस्थित हलवायचा आहे, कारण सगळे पानं ही सगळ्या बाजूने चांगली एकसारखी भाजली जातात. तर आता इथे 1 चमचा तेलही घालते आणि हा कढीपत्ता चांगला व्यवस्थित आपला भाजला जातो. अगोदर आपण कोरडा करून घेतल्यामुळे कढीपत्ता भाजायला जास्त वेळ लागत नाही. बघा आता असा खुळखुळ आवाज येतो आहे. कढीपत्त्याचा असा खुळखुळ आवाज आला की कढीपत्ता चांगला भाजला गेला आहे असं समजायचं. पहा किती कुरकुरीत झालेला आहे. मी गॅस बंद केला आहे आणि आता हा कढीपत्ता आपला मी एका प्लेटमध्ये काढून घेते. असा कुरकुरीत कढीपत्ता करून घ्यायचा आहे. आणि आता पहा त्याच कढईमध्ये मी 1 वाटी शेंगदाणा घालत आहे. शेंगदाणा सुद्धा आपल्याला चांगला खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. असं सगळं साहित्य खरपूस भाजलं की चटणी सुद्धा एकदम खमंग आणि चवदार लागते. शेंगदाण्याचा चांगला तडतड असा आवाज येत आहे आणि साल सुद्धा निघत आहे. तर मी गॅस बंद केला आणि शेंगदाणे सुद्धा आता त्याच प्लेटमध्ये काढून घेते. आता त्याच कढईत पाव वाटी सुक्या खोबऱ्याचा खीस सुद्धा घालत आहे आणि हा असं चांगला सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. बघा खोबऱ्याचा खीस जास्त करपवायचा नाही, नाहीतर चटणीचं चव बदलते. आता हे खोबरं सुद्धा छान भाजलेलं आहे. मी काढून घेते. आता त्याच कढईमध्ये आपण अर्धी वाटी भाजकी डाळ सुद्धा घालू. आता ही डाळ भाजलेली अगोदरच असते तरी सुद्धा थोडंसं भाजून घेते, कारण ही डाळ अशी गरम केली की काही मॉइश्चर असेल तर ते कमी होते. 1 मिनिटभर डाळ चांगली भाजली आहे. मी काढून घेते. आता त्याच कढईमध्ये अर्धा वाटी उडीद डाळ घालून चांगली भाजून घ्यायची आहे. उडीद डाळ घातल्यानंतर या चटणीला छान चव येते. थोडंसं 1 चमचा तेल घालते आणि तेलावर ही डाळ चांगली लगेचच भाजली जाते. बघा आणि अशी खमंग डाळ करायची आहे. डाळीचा कलर बदललेला आहे, छान असा लालसर कलर आलेला आहे आणि सुगंध पण सगळीकडे छान सुटलेला आहे. तर आता ही डाळ मी काढून घेते. आता त्याच कढईमध्ये पाव वाटी पांढरे तीळ घालू. पांढरे तीळ सुद्धा आपल्याला तडतड होईपर्यंत चांगले भाजून घ्यायचे आहेत. असे खमंग बघा कलर पण बदललेला आहे आणि खमंग असे झालेले आहेत. तर मी काढून घेते. आता त्याच कढईमध्ये 2 चमचे तेल घालूया आणि त्यामध्ये असं 10 ते 12 लसूण पाकळ्या घालायच्या आहेत. लसूण पाकळ्या पण चांगल्या खमंग होऊ द्यायच्या आणि त्याच्यामध्ये 2 चमचे मी धने घातलेले आहेत. साबूत धने घातले की चटणीला अजून छान चव येते. अर्धा चमचे जिरे घातले आणि 4-5 बेडगी मिरची घातल्या आणि 5 ते 6 अशा गावरान मिरची घातल्या. ते 1 मिनिटभर आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे, पण मिरचीचा कलर आपला बदलला नाही पाहिजे. पहा इथे मी हे सगळं साहित्य आता प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि 4-5 चिंचेची बुटकं पण घालायची आहेत आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. आता हे मिठाचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता आणि तिखटाचं प्रमाण सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक मिरच्या इथे वापरू शकता. आता हे सगळं साहित्य मी थंड होऊ दिलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आता जाडसर असं फिरवून घेणार आहे. तुम्ही ही चटणी खलबत्त्यामध्ये सुद्धा कुटून घेऊ शकता. पहा इथे या कढीपत्ता चटणीचं टेक्स्चर कसं छान झालेलं आहे. एकदम असं ओबडधोबड केलेलं आहे आणि जास्त एकदम फाईन पावडर आपल्याला करायची नाही. 2 ते 3 बॅचेसमध्ये हे सगळं साहित्य मी मिक्सरला असं जाडसर फिरवून घेतलेलं आहे आणि आता हे सगळं मिक्स करून घेऊ. आता इथे आपली बहुगुणी असणारी ही कढीपत्ता चटणी अधिक रुचकर आणि खमंग अशी तयार झालेली आहे.
जी आपण चपाती, भाकरी किंवा भाताबरोबरही खाऊ शकतो की इडली बरोबरही छान लागते ही चटणी. तर आता बघा ही आपल्याला 3 महिन्यापेक्षा जास्त टिकवण्यासाठी ही अशा काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायची, म्हणजे ती अधिक दिवस टिकते. माझी ही कढीपत्ता चटणी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने ही कढीपत्ता चटणी बनवता तेही मला शेअर करा. आणि ही कढीपत्ता चटणी रोज 1 चमचा आवर्जून खा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका. धन्यवाद.